नमस्कार, मी अविनाश पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करून निर्दोष निरपराध 26 हिंदूंना ठार मारलं। त्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटणं हे साहजिकच होते। सर्वांची अपेक्षा होती की सरकारने आता काहीतरी ठोस ॲक्शन घ्यायला हवी। त्यानुसार ती ठोस ॲक्शन घेतली गेली। मेच्या पहाटे 1:05 ते 1:30 या दरम्यान भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले। या मोहिमेला जे यश मिळालं त्यामुळे संपूर्ण देश सुखावला। साहजिकच होतं, कारण प्रत्येकाची ही अपेक्षा होती की काहीतरी ठोस कृती झाली पाहिजे। त्यामुळे सगळ्यांनी सरकारचं, सैन्याचं, पंतप्रधानांचं, सगळ्यांचंच अभिनंदन केलं आणि या मोहिमेला नाव दिलं होतं ऑपरेशन सिंदूर। आणि वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत त्या बातम्यांमध्ये असंही म्हटलं आहे की हे नाव पंतप्रधान मोदींनीच सुचवलं, कारण आपल्या ज्या 26 निरपराध हिंदूंना त्या दहशतवाद्यांनी ठार केलं आणि तेही त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर केलं, म्हणजेच त्या पत्नींचा कपाळाचं कुंकू पिसलं, त्यांचा सिंदूर मिटवला। त्यामुळे त्या सिंदुराचा बदला घेण्यासाठी हे ऑपरेशन केलं गेलं, म्हणून या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलं। आणि तसंही सिंदूर म्हणजे शेंदुराला आपल्या हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। सिंदूर हा लाल रंगाचा असतो, त्यामुळे हा क्रांतीचा रंग आहे, रक्ताचा रंग आहे। आणि तुम्ही आमचं रक्त सांडलं तर आम्ही सुद्धा तुमचं रक्त सांडूनच बदला घेऊ, हा इशारा या निमित्ताने दिला आहे। त्यामुळे याचं स्वागत होणं हे साहजिकच होतं। हे ऑपरेशन झाल्याची सकाळी देशवासियांना बातमी कळली आणि संपूर्ण देशभरात ज्या जल्लोषात त्याचं स्वागत झालं ते बघता लोक किती आतुरतेने या कारवाईची वाट पाहत होते हे सर्वांच्याच लक्षात येईल। असं असलं तरी काही विघ्न संतोषी लोकही असतातच। तसेच एक विघ्न संतोषी म्हणजे आपले महाराष्ट्रातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे। त्यांनी एक असं विधान केलं जे काल सगळ्या माध्यमांवर ते दाखवत होते त्यांचं, की ते 4 दहशतवादी कुठे मारले गेले, ज्यांनी या निरपराधांना गोळ्या घालून ठार मारलं, ते कुठे मारले गेले। अरे बाबा, त्या दहशतवाद्यांचे जे अड्डे होते ते अड्डेच सगळे उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे आता नव्या दहशतवाद्याला पुन्हा काही नव्याने करायचं तर त्याच्यात तेवढी हिंमत राहील का याचा तुम्ही विचार करा ना। पण नाही, आम्हाला विरोधाकरता विरोध करायचाच असतो, तसा आम्ही केला आहे। त्यांनी अजून असंही विधान केलं आहे
की युद्ध करून काय होणार आहे. शेवटी देशाच्या रक्षणासाठी तुम्हाला युद्ध हे करावंच लागतं. आज तुमच्या शेजारी पाकिस्तान आहे, तो या दहशतवाद्यांना पोसतो आणि ते दहशतवादी आपल्या देशात पाठवतो, हे उघडं गुपित आहे. आज सगळ्या मुंबईला वेठीला धरणारा 26/11/2008चा जो हल्ला होता मुंबईवरचा, तो पाकिस्तान स्पॉन्सर्डच होता, हे शेंबडपोर सुद्धा सांगेल. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या देशात शांतता हवी असेल तर या दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला कुठेतरी जरबही बसवावीच लागणार आहे. त्यासाठी जरूर पडली तर तुम्हाला युद्ध हे करावंच लागणार आहे. तुम्ही म्हणाल युद्धाने काय होते, आणि मग काही लोक सांगतात की आज देशात एवढी उपासमार होते आहे, इतके लोक उपाशी मरत आहेत. अरे हो, ठीक आहे, पण शेवटी देश सुरक्षित राहिला तरच या लोकांना तुम्ही खाऊ पिऊ घालू शकणार आहात. पण नाही, आम्हाला विरोधाकरता विरोध करायचा असतो. तसा राज ठाकरे करत आहेत. त्यांनी अजून एक विधान केलं आहे की मुंबईत नाक्या नाक्यावर ड्रग्ज मिळतात, मादक पदार्थ मिळतात, आणि ते तरुणाई सगळी सेवन करते. आज तरुणाई तुमची बर्बाद होते, त्यासाठी तुम्ही काहीच करत नाही. आम्हाला एक वाईट सवय आहे की सगळं काही सरकारनेच केलं पाहिजे. अरे तुम्ही आधी तुमच्या तरुणाईला चांगलं वळण लावा ना. जे तिथे ड्रग्ज घ्यायला जातात त्यांना तुम्ही काही 4 समजुतीच्या गोष्टी सांगा ना. तुमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठिकठिकाणी जाऊन खळखट्याक करते. तुम्ही शोधा असे ड्रग्ज विक्रेत्यांचे अड्डे. त्या ड्रग्ज विक्रेत्यांना तुमच्या ठाकरी स्टाईलने द्या उत्तर आणि त्यांचा करा बंदोबस्त. आणि त्याचबरोबर हे असे जे ड्रग्स घ्यायला जाणारे जे तरुण आहेत त्यांनाही 2 कानाखाली वाजवा आणि त्यांच्यावर त्याच वेळी त्यांना चांगल्या संगतीत राहतील अशा रीतीने त्यांच्यावर उपचार करा. एक सामाजिक संघटना म्हणून तुमचीही काही जबाबदारी आहेच की नाही. पण नाही, आम्ही काही नाही करणार, आम्ही फक्त सरकारला दोष देऊ, अशी एकूण राज ठाकरेंची मानसिकता दिसते आहे. तशी मानसिकता अनेकांची आहे. आता काल काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, त्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी अशी विधानं केली आहेत की हा जो एअर स्ट्राईक झाला आणि त्यात जे अभूतपूर्व यश मिळालं त्याचं श्रेय मोदींनी आणि भाजपनी घेऊ नये. अरे ते श्रेय मोदी आणि भाजप घेतच नाही, ते सगळ्या देशाचं श्रेय आहे. त्यांचं म्हणणं की हे श्रेय भारतीय लष्कराचं आहे. मग भारतीय लष्कराचं जर हे श्रेय होतं तर 2004 पासून तर 2014 पर्यंत जे काही हल्ले झाले किंवा त्याच्या आधी सुद्धा जे काही हल्ले झाले, 1993चे साखळी बॉम्बस्फोट झाले, त्याचेही करते करवे ते पाकिस्तानवालेच होते. 26/11चा मुंबईवरचा हल्ला तोही पाकिस्तान स्पॉन्सर्डच होता. त्यावेळी तुमच्या लष्कराने असं ठोस उत्तर का दिलं नाही? कारण आहे, शेवटी लष्कर आपलं कितीही सक्षम असलं तरी त्यांना वरतून आदेश लागतो. आपल्या मनाने ते जाऊन काही तिथे गोळ्या झाडू शकत नाही किंवा शत्रूच्या हद्दीत विमानं शिरवू शकत नाही. 26/11च्या हल्ल्यानंतर का नाही मनमोहन सिंगांनी तिथे तसे आदेश दिले आणि पाकिस्तानात लष्कर घुसवलं?
का नाही त्यांनी तशा स्टर्न ॲक्शन्स घेतल्या? त्या जर घेतल्या असत्या तर तेव्हाच पाकिस्तानला जरब बसली असती आणि असे सगळे प्रकार करण्याची त्यांची ताकद राहिली नसती. 2019च्या फेब्रुवारी महिन्यात जो काश्मीरमध्ये हल्ला झाला आणि त्याच्या अवघ्या 13 दिवसात मोदींनी जाऊन POK मध्ये सर्जिकल स्ट्राईक घडवला. त्याला कारण होतं सरकारची आणि पर्यायाने पंतप्रधानांची इच्छाशक्ती. त्या इच्छाशक्तीमुळे हे सगळं घडू शकलं आणि आजही राजकीय इच्छाशक्ती होती म्हणूनच हे ठोस उत्तर दिलं गेलं. अन्यथा हे ठोस उत्तर कधीच दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे ठीक आहे की हे जे काही झालं त्यात लष्कराचं यश ते नाकारता येणारच नाही. लष्कराचं कौतुकच आहे, ते करायलाच हवं. पण त्याचबरोबर लष्कराच्या पाठीशी उभे राहणारे राज्यकर्ते तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे देखील या सगळ्या विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. इतकंच इथं सांगावंसं वाटतं. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही तो फॉरवर्ड करा, त्यांनाही त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला सांगा. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, त्याबद्दल धन्यवाद. नसेल तर तत्काळ सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.